मोदी, मेलनी आणि मेलडी आणि जोरदार राजकारण हे काही इतक्यात संपणार नाहीये. तिकडे आपलं लक्ष असेलच, पण आजच्या विषयावरती चर्चा करण्याआधी जरा छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जाऊयात आणि आता इथलं वास्तव काय आहे ते आपण पाहूयात. आम्हाला तिथे पंपावर जायला गेलो का 20 लिटर देतात ते. आता 20 लिटर मध्ये काहीच होत नाही नांगठी इथे साहेब. किती एकर नांगरटी करायची तुम्हाला आता? आम्हाला आता ही 5 एकर इथं क्षेत्र, ही डबल नांगठी करावं लागते. ही गट्टे निघत नाही ते केळीचे, त्याच्यामुळे डबल नांगठी करावं लागते ना. आता डबल नांगटीला शिंगालाच तेल भेटा ना, तर मग डबलीला कसं नांगरायचं. आणि दुसऱ्याला 500 लिटर तेल देतात ते. आम्ही तिथं जातो तर ते संपलं सांगा ते. मग आम्ही रात्री तिथं पंपावर थांबवतो, झोपवतो. आलं तर मग 20 लिटर देतात ते. आम्ही ती केळी काढली आणि आता केळी काढून पण आम्ही वावर नांगरायला लागलो. वावर नांगरताना फक्त 1 बिघा नांगलं, आम्हाला मोजून 20 लिटर डिझेल भेटलं. त्याच्यात काय नांगरटी झाली नाही. ट्रॅक्टर आज ग्रस्त पडलेलं आहे, उभं झालेलं आहे. रात्र पेट्रोल पंपावर जागून सुद्धा फक्त 20 लिटर डिझेल मिळते. त्यासाठी माझी सरकारला अशी विनंती आहे का शेतकऱ्याला किमान 1 महिना डिझेल उपलब्ध करून द्यावे, तरच शेतकऱ्यांची वेळेवर 1 महिन्यात नांगरटी पूर्ण होईल. आज नांगरणीसाठी डिझेल पाहतोय तर डिझेलला भेटत नाही. पंजारडागेंनी तर मॅसेज दिला आहे का पाऊस आलाय. तर आता काय करायला पाहिजे आम्ही? ते सरकारला हात जोडून कळकळीची विनंती आहे का होता होईन आम्हाला डिझेल उपलब्ध करून देण्यावर. तर ही छत्रपती संभाजी